भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर। स्वातंत्र्यता संग्रामातील समस्त वीर शहीदांना शतशत नमन। दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोज शुक्रवार या दिवशी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 79व्या भारत स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। आयोजक माननीय ओम मारुतराव शिंदे यांनी केले। भव्य रक्तदान शिबिराचे दुसरे वर्ष असून रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, म्हणून आजच्या नवयुवकांनी रक्तदान करून गरीब व गरजू व्यक्तींना मदत करा आणि याही वर्षी 100हून अधिक रक्तदात्याने रक्तदान शिबिरामध्ये भाग घेतला आहे। उपस्थित माजी जिल्हा पंचायत सदस्य शिवाजीराव कदम, PAC उपकेंद्र वैद्यकीय अधिकारी राठोड साहेब, माजी उपसरपंच बबन पाटील कदम, दत्ता पाटील कदम, युवा नेतृत्व चिमाजीराव पाटील कदम, किशोर पाटील कदम, राम पाटील कदम, माजी उपसरपंच शेख चांद पाशा, रवी पंडित, ग्रामपंचायत सदस्य तथा जिल्हा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिण, माजी तंटामुक्ती मारुतराव ढगे, सामाजिक कार्यकर्ता गजानन कदम, राजश्री शाहू महाराज हायस्कूल प्राचार्य माने सर, पोळे सर, मोठ्या संख्येने सर्व समाज बांधवातील नवयुवक मंडळी त्यांनी असा जसा हाती घेतला समाजसेवेचा की दरवर्षी आपण कुठला तरी एक कार्यक्रम घेऊ, कारण नुसतं राष्ट्रध्वज चढून हा 15 ऑगस्टला साजरा करता आपण कुठला तरी आपलं एक समाजसेवेचं बलिदान देऊन किंवा आपण एक रक्तदान या मार्फत कुठेतरी एक ज्याला गरजू लोकांना गरज आहे अशांना आपण काहीतरी दान म्हणून एक रक्तदान देऊ, असा एक कार्यक्रम देऊ। या निमित्तानं आपण गेल्या 2 वर्षापासून हा कार्यक्रम आपण गावातर्फे आपण आयोजित केलेला आहे। आतापर्यंत किती झाले रक्तदाते आणि किती होणार दिवसभरात? गेल्या वर्षी 78वा स्वातंत्र्य दिन होता। आमच्या गावातील नवयुवक मंडळींनी 78च बॅग दिल्या होत्या। यावर्षी सुद्धा आमचं 100चं टार्गेट आहे आणि आता 21 बॅग झालेल्या आहेत। सकाळी 8 वाजता चालू झालेला कार्यक्रम आणखी दिवसभर चालणार आहे। आमच्या गावातील नवयुवक मंडळीने खूप मोठा प्रतिसाद देतात आणि सर्व समाज बांधवातील नवयुवक मंडळी या कार्यक्रमासाठी उत्सुक असतात। या ठिकाणी भव्य दिव्य आपण रक्तदान शिबिर करता, या रक्तदात्यांना आपण काय सांगशाल स्वातंत्र्य दिनानिमित्तानं एक नवयुवक म्हणून? स्वातंत्र्य दिनानिमित्त नवयुवक मंडळी आमचा की बाबा नुसतं आपण झेंड्याला जाऊ, ध्वजारोहण चढू, याच्यापेक्षाही काही पलीकडे जाऊन कुठेतरी आपण काहीतरी करू, या निमित्तानं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। ओके। भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त समस्त गावच्या मंडळी आणि जवाहर यांची संयुक्त विद्यमाने हा रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे। त्यानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि प्रत्येक व्यक्ती ही काही त्या सीमारेषेवर जाऊन युद्ध लढू शकत नाही, प्रत्येकांना ती संधी मिळत नाही। शेतकरी शेती करतो, कर्मचारी आपलं काम करतो आणि त्याप्रमाणे हा युवकांचं सुद्धा आपल्या या देशामध्ये एवढंच मोठं स्थान आहे आणि त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव झाल्यामुळं आमच्या गावातील तरुणांनी ठरवलं की बाबा आपण दरवर्षी हा कार्यक्रम रक्तदानाचा आपण देशाच्या हितामध्ये कुठंतरी आपलं एक योगदान राहिलं पाहिजे, म्हणून हा कार्यक्रम युवकांनी सुरू केलेला कार्यक्रम आहे। म्हणून आम्ही या कार्यक्रमांना सगळ्या तरुणांना आम्ही याच्या शुभेच्छा देतो। या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे आपण कुठल्याही राजकीय नेत्याला न बोलवता या ठिकाणी तरुण नवपिढी युवकांना रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यासाठी सांगितलं। त्या निमित्तानं रक्तदात्यांना आपण काय सांगशाल? तरुणांनी एवढंच आवाहन करू इच्छितो की प्रत्येक तरुणांना राजकीय लोकांच्या पाठीमागं न लागता आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आई वडील आपल्या समाजाविषयी आपण काहीतरी देणं घेणं लागतं, म्हणून आपलं वैयक्तिक काही योगदान आपण घेऊ शकतो का हा विचार करावा आणि एक व्यक्तीला जर आपण मदत केली रक्तदानाच्या माध्यमातून असेल किंवा आर्थिक मदत करू शकतो। जे सर, आज स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण रक्तदान केले, त्या निमित्तानं काय सांगशाल? आज भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आज कुटुंब आणि जवाहरनगर सर्व तरुणांच्या युवकांच्या पुढाकारातून हा भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे। तेव्हा मी एक सामाजिक बांधिलकी म्हणून मी स्वतः या ठिकाणी रक्तदान करत आहे। खरं तर रक्तदानाचं महत्त्व काय असेल तर मला मागच्या अनेक वर्षापासून याची जाणीव स्वतः मी त्या ऑर्गनायझर असल्यामुळं 15 वर्षापासून सातत्याने रक्तदान शिबिर घेतलेली आहे। तर मी प्रथमतः भारतीय आणि अंततःही भारतीय हा मूळ संदेश सोबत जो मी या ठिकाणी रक्तदान करत आहे आणि तरुणांना मी आवाहन करत आहे की
तुमच्या रक्ताचा एक थेंब म्हणजे कुणाच्या तरी आयुष्याचा श्वास होऊ शकतो. म्हणून मित्रांना आणि युवकांना मी आवाहन करणार आहे की रक्तदान केल्यानं एक राष्ट्रीय हिताचं कार्य आपण या ठिकाणी पार पाडणार आहात, एक सामाजिक बांधिलकी पार पाडणार आहात आणि या रक्तदान शिबिरातून अनेकांचे जीव या ठिकाणी वाचणार आहेत. अपघात असेल, सिझरिंग असेल आणि थॅलेसेमियासारखे पेशंट असतील, अशा गरजूंना आपण या अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांची गरज रक्ताच्या माध्यमातून पूर्तता करू शकतो. आज या कार्यक्रमामागचा मुख्य हेतू म्हणून मी या ठिकाणी दिनानिमित्त आमच्या गावाने चिप्पा आणि जवाहरनगरचे युवकांनी जे प्रोत्साहन दाखवून 2 वर्षामध्ये एक विक्रमी मतदान रक्तदान म्हणजे काय जीवनाचा अनुभव नगराला केला असता तिथं आपल्याला रक्तदान करण्याकरता किती पैसे द्यावं लागतात, त्या रक्ताची किती किंमत द्यावं लागते आपण इथं जरुरी होतं रक्त. दुसरं म्हणजे आपण कोणाचा तरी जीव वाचवतो, त्या जीवाचं ते रक्ताचं काय नातं आहे ते रक्तदात्याला. या निमित्तानं गेल्या वर्षी ज्या रक्तदात्याने केले यावर्षी त्यांनी पण आणखी भरपूर वेळेस केलं. खरा सामाजिक संदेश, सर्व धर्म समभाव जर कोण्या कार्यक्रमातून जात असेल तर या रक्तदानाच्या याच्यात सर्व समाजासाठी, सर्व लोकांसाठी, गरजूंसाठी हा खूप मोठा संदेश जाणार आहे. त्याच्यामुळं रक्तदान हे आवश्यक आहे आणि ह्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सतत